लहान 2 मजली मातीचे घर. एका जंगलात एक लिलीपूट राज्य होते. राज्याचे महाराज होते सरकार. तो खूपच लोभी होता आणि गर्विष्ठ पण. त्या राज्यातील लोकांना घर कसे बनवायचे हे माहीतच नव्हते, म्हणून ते झाड आणि दगडाखाली राहायचे. पावसात तर ते भिजून जायचे, ज्यामुळे ते फार त्रासले होते. पण सरकार आपल्या परिवारासोबत एका गुहेमध्ये राहत होता. तो आपल्या राज्यातील लोकांकडून कर वसूल करायचा. एकदा राज्यात जोराचे वादळ आले. बिचारे सगळे लोक पावसात भिजून गेलेत आणि सरकार आरामात गुहेत झोपला होता. दुसऱ्या दिवशी लोक सरकारकडे आले आणि त्याच्यासोबत भांडू लागले. तेव्हा नवीन नावाचा तरुण, महाराज, आमच्या राहण्यामध्ये काही फरक होणार की नाही, की आम्हाला असेच झाडाखाली आणि दगडाखाली राहावे लागेल? आम्ही जो कर तुम्हाला देतो त्याचे काय होते? मी माझ्या लहानपणापासून ऐकत आहो की तुम्ही आम्हाला घर बनवून देणार, पण ते आतापर्यंत नाही झाले. आम्हाला अशा राजाची गरज नाही. हो, जर तुम्ही खुर्ची सोडली तर आम्ही पुन्हा दुसऱ्याला निवडणार आमचे महाराज म्हणून. अरे, तुमची एवढी हिम्मत? सैनिक हो, पकडा यांना आणि याची शिक्षा द्या. असं म्हणतात सैनिक समोर आलेत. सैनिक हो, थांबा. थोडा विचार करा की तुम्ही किती आहात आणि आम्ही किती. आम्ही जर ठरवले तर तुम्हाला एका क्षणात मारू शकतो, पण हिंसा करून कुणाचाही फायदा होत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही शाही सैनिक असले तरी आमच्या सारखेच आहात. तुम्ही विसरू नका की तुमच्याकडे पण घर नाही आणि तुमच्या परिवारातील लोक सुद्धा पावसात भिजतात. महाराज, हा खरं बोलत आहे. महाराज, हे जे काही मागत आहे ते चुकीचं नाही आहे. तुमच्या आदेशाचं पालन नाही करू शकलो म्हणून आम्हाला क्षमा करावी. महाराज, तुम्ही असे आम्हाला वचन दिले होते त्याप्रमाणे घर बनवून द्या आणि आपले वचन पूर्ण करा. महाराज, हे सगळ्यासाठी ठीक राहणार. हे ऐकून महाराज विचारातच पडले. त्यानंतर ते गुहेत जाऊन, मी कधीही विचार केला नव्हता की हे लोक माझ्या विरोधात बंड करणार. आता जर मी यांना घर बनवून नाही दिले तर माझे महाराज बनून राहणे अवघडच आहे. कोणता ना कोणता उपाय शोधावाच लागेल आता. जंगलाच्या जवळच रामपूर नावाचे गाव होते. तिथे एक कुंभार राहत होता. त्याचे नाव किशोर होते. किशोर वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे भांडे आणि खेळणी बनवायचा. ते सर्व घेऊन तो बाजारात विकायचा. त्याची कमाई फारच कमी होती, म्हणून बिचारा तो नेहमी दुखी राहायचा. एके दिवशी किशोर मडके बनवत होता आणि तो बघतो की एक उलटा प्याला त्याच्या जवळ येत होता. हे बघून किशोर फार दंग झाला. त्याने प्याला उचलून बघितला तर त्याच्या आतमध्ये सरकार होता. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही एवढे लहान कसे? तुम्ही या प्यालामध्ये लपून का बरं येत आहात? ए, भांडी बनवणारा किशोर तूच आहेस का? लोकांपासून मला धोका आहे ना, म्हणूनच मी पेल्यामध्ये लपून आलो आहे. अरे, मी तुम्हाला तुम्ही म्हणून बोलत आहो आणि तुम्ही मला तू म्हणून बोलत आहात. तुम्ही आहात तरी कोण आणि माझ्याकडे तुमचं काय काम आहे? मी एक लिलीपूट देशाचा राजा आहो, म्हणून मी तू तर काय, मी कुणालाही अरे तुरे करू शकतो. मी असंच बोलतो. माझं तुझ्याकडे काम आहे. माझ्या देशात तुला मातीचे घर बनवून द्यायचे आहे. तुला जेवढे सोने हवे असेल तेवढे सोने मी तुला देणार. मला खूप आनंद झाला महाराज, पण मातीचे घर जास्त दिवस टिकणार नाही. मग असे घर बनवून काय फायदा? बिचारी तुमची प्रजा घर वाहून जाण्याने दुखी होऊन जाणार. अरे, मला हेच तर हवं आहे, म्हणूनच तर मातीचे घर बनवत आहो मी. मातीचे घर असणार तर खर्च पण कमी होणार. जर त्या नालायक लोकांना पक्के घर बनवून दिले तर ते माझे ऐकणार नाहीत. जोपर्यंत प्रजा गरिबीत असणार तोपर्यंत राजा सुरक्षित असतो. त्या लोकांसाठी मातीचे घर बनवून दे आणि माझ्यासाठी 2 मजलीचे छान मातीचे घर बनव. महाराज, मी तुमचा हेतू समजलो. ठीक आहे, जसे तुम्ही म्हणाले तसे तुमचे घर मी बनवून देणार. अशा प्रकारे किशोर सरकार सोबत लिलीपूट राज्यात पोहोचतो. किशोरने गरीब लोकांसाठी लहान लहान मातीचे घर बनवले आणि राजासाठी 2 मजली सुंदर असे मातीचे घर बनवून दिले. सरकारने आनंदित होऊन किशोरला सोने दिले आणि किशोर ते घेऊन तिथून निघून गेला. मग किशोरने त्याच पैशाने एक घर आणि एक कार विकत घेतली. पण परत एकदा पुन्हा भयानक वादळ आले. तिथे जंगलात लिलीपूट राज्यात जोरात पाऊस आला.
परंतु गरिबांचे घर त्या पावसात सुद्धा मजबूत उभे राहिले. पण महाराजाचे घर पावसात वाहून गेले. महाराज आणि त्यांचा परिवार रात्रभर पावसात भिजत राहिले. दुसऱ्या दिवशीच किशोर तिथे आला. महाराज, तुम्ही हैराण झालात ना की तुमचे घर कसे वाहून गेले? मी मुद्दाम गरिबांचे घर सिमेंटने बनविले होते. ते आता कधीच बुडणार नाही. मी तुमचे घर मातीचे बनविले होते. एक महाराज असा व्यक्ती असायला पाहिजे जो आपल्या रयतेची सुरक्षा आणि शांतीची काळजी घेतो. असा व्यक्ती नाही जो आपल्याच लोकांना त्रास देतो. असा व्यक्ती महाराज बनणे रयतेच्या हितासाठी योग्य नाही. मला वाटत होते की या रयतेला माहिती असावी की त्यांच्या राजाने काय केले आहे. असे म्हणून महाराजाचे पितळ उघडे पडले. मग सगळ्यांनी मिळून महाराजांना खूप मारले. त्यानंतर सगळ्यांनी मिळून नवीनलाच आपले राजा बनविले. सरकार नवीनचा नौकर बनून राहिला. हे बघून किशोर तिथून निघून गेला.